नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. दरवर्षी देशभरातील लाखो पेन्शनधारकांना पेन्शन सुरू ठेवण्यासाठी बँकांमध्ये जीवन प्रमाणपत्र हे सादर करावे लागते. मात्र पेन्शनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी सरकार विविध पर्याय हे उपलब्ध करून देते. आता पेन्शनधारकांना घर बसल्या आपले जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले जाते, परंतु ज्येष्ठ नागरिक पेन्शनधारकांना नोव्हेंबरपूर्वी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा दिली जाते. देशातील सरकारी बँका कॅनरा बँकेने लाईफ सर्टिफिकेट सादर करण्यासंदर्भात एक मोठी अपडेट दिली आहे. बँकेचे असं म्हणणे आहे की पेन्शनधारकांना आता जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. पेन्शनधारकांना कॅनरा बँकेच्या व्हिडिओ लाईफ सर्टिफिकेट सेवेमुळे आता तुम्ही साध्या व्हिडिओ कॉलद्वारे घर बसल्या आपल्या जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता. बँकेने पेन्शनधारकांना 1 ऑक्टोबर 2024 पासून त्याचा सोयीस्कर टाइम स्लॉट बुक करण्यास सुद्धा सांगितले. पेन्शनधारकांना सरकारच्या जीवन प्रमाण पोर्टलवरून जीवन प्रमाणपत्र हे सादर करता येणार आहे. सर्वप्रथम पेन्शनधारकांना पोर्टलवरून जीवन प्रमाणपत्र ॲप डाउनलोड करावे लागेल. याशिवाय पेन्शनधारकाला UIDAIला आवश्यक साधनांचा वापर करून बोटांचे ठसे हे सादर करावे लागतील. जीवन प्रमाण हे पेन्शनधारकांसाठी बायोमेट्रिक सक्षम डिजिटल सेवा आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा अन्य कोणत्याही सरकारी संस्थेचे पेन्शनधारक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना फेस ऑथेंटिफिकेशन सुविधेद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र मिळवण्याचा पर्याय आहे. फेस ऑथेंटिकेशन व्यतिरिक्त पेन्शनधारक बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन, ID स्कॅन, व्हिडिओ KYCचा पर्याय निवडू शकतात किंवा इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, ग्रामीण डाक सेवकांशी सुद्धा ते संपर्क करू शकतात. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील.